श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे तुम्ही अनेक चमत्कार पाहिले आहेत, तर त्यातीलच आपण आज एक चमत्कार पाहणार आहोत. सावंतवाडी संस्थानाचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाने अवतार घेतला आहे हे ऐकून अप्पासाहेब भोसले यांना स्वामींचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली. म्हणून ते 10-15 माणसांना घेऊन निघाले. तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचा आग्रह धरला. पत्नीच्या पायाला 8-10 भोके पडली होती, परंतु खूप वैद्य झाले होते. खूप उपचार करूनही पाय बरे होत नव्हते. तेव्हा अप्पासाहेबांना वाटले की स्वामींजवळ पत्नीच्या पायांना पडलेल्या भोकांचा विषय काढून उपाय विचारून घेऊया. स्वामींची जर कृपा झाली तर पाय निश्चित बरे होतील याची अप्पासाहेबांना खूप खात्री होती. सर्वजण अक्कलकोटात जेव्हा पोचले तेव्हा कळले की महाराज वागदीराच्या डोंगरात गेले आहेत. तेथे दाट जंगल आणि अरण्य होते. घोडे मेने तेथे जाणे अशक्य होते. तेव्हा स्वामींनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सगळ्यांनी स्वामींना भेटायला चालत जाण्याचा निर्णय घेतला. पती पत्नी स्वामीपाशी जाऊन पोहोचली. त्या दाट अरण्यात सुद्धा स्वामींच्या तेजाचा लख्ख प्रकाश पडला होता सगळीकडे. अप्पासाहेब भोसले तर स्वामींचे तेज पाहून भारावून गेले होते. राजवाड्यात आतापर्यंत रत्नांचे तेज त्यांनी पाहिले होते, परंतु स्वामींचे तेज अपूर्व होते. प्रत्यक्ष परमेश्वर पृथ्वीवर स्वामींच्या रूपात अवतरला आहे ह्याची खात्री तर त्यांना आता पटलीच होती. दोघांनी स्वामींची पाद्यपूजा केली, वस्त्रे अर्पण केली. तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, आम्ही अवधूत मंडळी, ही भारी धोतर जोडी आणि वस्त्रे आम्हाला काय कामाची? ही वस्त्रे तुझे कातडे झाकण्यासाठी आहेत. आमचे दिगंबर कातडे आमच्यापाशी सुखरूप आहे. अप्पासाहेब स्वामींचे बोलणे ऐकतच राहिले. परमेश्वराचा स्वर ते आयुष्यात प्रथमच ऐकत होते. त्यांनी स्वामींना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींना आपल्या पत्नीच्या पायाला भोके पडले आहेत हे सांगून महाराजांची प्रार्थना केली मनोभावे. स्वामी, माझ्या पत्नीच्या पायांना आराम पडेल असा आशीर्वाद द्या. स्वामींनी तिला जवळ बोलावले आणि तिचे पाय पाहिले. स्वामींनी काय केले तर कुंदाच्या झाडाचे फळ तिला आणि तिला पाळा सुद्धा दिला. फळ खायचे आणि पाला ठेचून त्याचा रस पायाच्या भोकांमध्ये भरायचा, त्यावर पट्टी बांधायची असे स्वामींनी सगळे काही सांगितले. शिवाय जवळच्या 5 आंब्यांची आणि 5 नारळांची ओटी भरली. आशीर्वाद दिला तिला. परत जाण्याची आज्ञा दिली स्वामींनी. अप्पासाहेब परत संस्थानात आले. स्वामींनी सांगितलेला उपचार केला त्याने आणि काय चमत्कार! 8 दिवसातच अप्पासाहेबांच्या पत्नीच्या पायाची भोके बुजली होती आणि अप्पासाहेबांच्या पत्नीचे पाय एकदम खूप छान झाले होते पहिल्यासारखे. तिचे सगळं दुःख दर्द निघून गेला होता. अशा प्रकारे स्वामींची कृपा झाली तर कोणाचेही दुःख दर्द काहीच राहत नाही. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा एकदा का आपल्यावर झाली की सुखाचा पाऊस आपल्यावर बरसू लागतो. म्हणून तुम्ही फक्त परमेश्वराशी संवाद साधा, त्याची पूजा करा, त्याच्या नामात राहा.
मर्त्य माणसांची खुशामत करण्यापेक्षा परमेश्वराचे गुणगान गा. त्यातच आयुष्यभर पुरेल एवढा आनंद भरलेला आहे, हे कदापिही विसरू नका. थोडक्यात परमेश्वराशीच अनुसंधान ठेवा. अशा प्रकारे आपण आता स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वमीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. अतर्क्य उदूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.